नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी आदित्य खिलारे डेअरी फार्म या चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो। तर आज आपण पाहणार आहोत की दूध व्यवसायासाठी गायीचं पशुपालन करावं की म्हशीचं पशुपालन करावं। तर मित्रांनो, बऱ्याच जणांना नवीन दूध उत्पादक जे आहेत त्यांना प्रश्न पडला की आपण दूध व्यवसायासाठी आपण गाय पाळाव्या की म्हशी, तर तेच पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, सुरुवात करू या व्हिडिओला न टाइम वेस्ट करता। तर चला, या इकडे आपल्याकडे भरपूर गायी आहेत, म्हशी आहेत। तर मित्रांनो, बघू शकता आपण इथं गायी पण पाळल्या आणि म्हशी, तर आपल्याकडे दोन्हीचाही अनुभव आहे मित्रांनो। असं नाही की आपल्याकडे फक्त म्हशीच आहेत आणि गाय नाही। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण गायीची माहिती घेऊ, म्हणजे गायीला किती दूध देतात, किती खायला लागते। तर मित्रांनो, आपल्याकडे एचएफ गायी आहेत, जर्सी एचएफ मिक्स, म्हणजे 70% वाले गायी आहेत आपल्याकडे या। तर मित्रांनो, यांना दिवसात 3दा स्वच्छपणे धुवा लागते आणि यांना आहार म्हणजे म्हशीच्या तुलनेत जास्त आहार लागतो, जेणेकरून बघा तुम्ही त्यांची दूध देण्याची क्षमता म्हशीपेक्षा जास्तच आहे, काही शंका नाही त्याच्यात। की आता एका टायमाला 8 लिटर एका टायमाला दूध देतात, 2 टायमाचं 16 लिटर, तर यांना म्हशीपेक्षा जास्त खायला लागणार, ही नॅचरल गोष्ट आहे। तर मित्रांनो, पण त्यांना ही बघा, म्हशीला आहे ना, म्हशी आमच्या 15 लिटर दूध देतात, पण त्यांना चारा थोडा कमी लागतो, कारण त्यांची पहिले जे पोटात हेच असतं की आपोआप झालेली असते एक प्रक्रिया, यांना चारा थोडा म्हणजे गायीपेक्षा कमी लागतो, आणि गायीला जास्त लागतो। तर मित्रांनो बघा, गाय हे आपल्याकडे आपण कोण्या भागात आहोत हे खूप डिपेंड करतं गाय पाळण्यावर। आपण महाराष्ट्रात कोण्या भागात आहोत, आपण जर मराठवाड्यात असेल तर थोडा गायीला उन्हाचा प्रॉब्लेम होतो, ज्यामुळे उन्हाळ्याच्या गायीला डिहायड्रेशन होते आणि गायी बिमार पडू शकतात काय म्हणजे पडतातच जवळपास आपल्या इकडल्या भागात। तर मित्रांनो, आपण जर कोल्हापूर सातारा ह्या साईडनं असाल तर ह्या गायी आपल्याला पाळायला परवडतात मित्रांनो, जेणेकरून आपल्याला मेन म्हणजे गायीचा एकच जास्त खर्च येतो, तो म्हणजे गायीच्या ट्रीटमेंटचा। आणि गायीला ट्रीटमेंट देण्यासाठी आपल्याला डॉक्टर वगैरे, त्यांना सलाईन, त्याचा खूप खर्च वाढतो। म्हणजे जेवढं प्रॉफिट व्हायचं त्या आपल्याला थोडं कमी होतं, म्हणजे थोड्यात भरपूर कमी होतं। आता एकदा जर डॉक्टर आणला म्हणत एका दिवसाची 500-600 रुपये डॉक्टरला द्यावंच लागतात। यामुळे आपल्या इकडे गायीला मग आपलं जे प्रॉफिट होतं ते जातं सर्व। मग आपल्याला धंदा कसा करायला लागतो, बिना प्रॉफिट होत आपल्याला, म्हणजे मेंटेन चालतो धंदा। पण आपल्या जर तिथं जर आपण म्हशी घेतल्या तर म्हशीच्या दुधाला आपल्या इकडे भाव आहे मित्रांनो 80 ते 70 रुपये लिटर म्हशीचा प्रति लिटर भाव आहे दुधाला, आणि तिथं गायीच्या 35 रुपये प्रति लिटर भाव आहे। तर आपण दिवसात म्हशीचं जर आपण 10 लिटर जरी दूध समजलं तर आपल्याला किती बघा, 500 रुपये रोज पडू शकतो, 500 ते 600 एका टायमाचा रोज पडू शकतो। दोन्ही टायमाचं म्हणलं तर आपल्याला एका म्हशीपासून 1000-1200 रुपये रोज आरामात येऊ शकतो। पण तिथंच गायीचं 35 रुपये लिटर म्हणजे आपल्याला 300 ते 350 रुपये रोजची उरणार, आणि त्याच्यामध्ये महिन्याला ट्रीटमेंटला आपल्याला 1000 रुपये खर्च येतो। तर त्यामुळे आपण म्हशीचाच गोटा सक्सेसफुल राहील आपला। आपण गायीचा पण गोटा करणार होतो शेजारला, पण या गायीला आम्ही ह्या 2 गायी डेमोसाठी आणल्या तिकडे, जेणेकरून वातावरण सूट होतंय, गायीला प्रॉब्लेम काय येतात, तर आपण हे जाणून घेण्यासाठी या 2 गायी आणल्या होत्या बाहेरून, विदर्भातून आणलेल्या 2 गायी आहेत आपण एचएफ जातीच्या। तर मित्रांनो, ह्या गाय आपल्या इकडे काही सक्सेस राहिल्या नाहीयेत, तरी पण आपण जर करायचंच म्हणलं तर थोडं गोट्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करायला लागते आणि गोट्याला सुधारित करायला लागतो, जेणेकरून गायीला गार वातावरण, कारण आपल्या इकडे पत्र वगैरे असल्यामुळे इथं तर गरम वातावरण होणारच। जर तुम्हाला पाळायचं असतील तर तुम्ही मग गोटा थोडी हाईट उंच करा आणि त्यांना हवा येण्यासाठी जागा सोडा आणि फॅन वगैरे बसून घ्या। आपल्या इकडे फॅनची सुविधा नाही। जर तुम्ही एचएफ गायीचा व्यवसाय करणार असाल तर त्यांना सुविधा द्याव्या लागतात, ते आपल्याला परवडत नाही, आपल्या बजेटमध्ये बसत नाही सुविधा। तुम्ही बघू शकता आपल्या इकडे म्हशीसाठी कसलाही फॅन वगैरे काही नाहीये, फक्त एक शेड मारलेले ओपन बेस शेड आहे आपलं। त्या शेडमध्ये आपण म्हशीला बांधलेले आहे, त्यांचं आपलं म्हशीला चारा पाणी सर्व दिले जातं आपण। पण गाईला तसं जमत नाही, गाईला रोज बाहेर काढावं लागतं, म्हणजे मोकळं सोडा लागतं थोड्या पटांगणात, त्यासाठी आपल्याला मुक्त गोटा लागतो। गाईला बांधण्यासाठी अलग जागा लागते, स्वच्छता ठेवावी लागते भरपूर। म्हशीची स्वच्छता तुम्ही बघू शकता अशा प्रकारची, पण गाईला ह्याच्यापेक्षाही स्वच्छता जास्त ठेवावी लागते, त्याच्या खाली बेड न करता फरशी करावी लागते, ह्याचा आपल्याला खर्च परवडत नाही। यामुळे आपण ह्याच्या गाई न पाळता म्हशीचा दूध व्यवसाय केला आपल्याला कधीही बुडवणार नाही, सक्सेस राहील मित्रांनो। गाईचं बुडवणं असं नाही, पण गाईची सोयी सुविधा खूप कराव्या लागतात आणि मॅन पॉवर गायला जास्त लागते। जसे की आपल्याला एक म्हैस पाळायला ते 10 म्हशी पाळायला 2 माणसं ठीक होतील, तर गाईला त्याचं 3 माणसाची गरज पडेल, कारण गाई दूध काढताना पण सरळ होतात भरपूर गाई। तर म्हशी शांत जातीच्या आहेत आणि म्हशी दूध काढताना बी शांत थांबतात, बघू शकता तुम्ही, जो म्हशी चारा खाऊन शांत थांबलेले आहेत। म्हणजे असं म्हणणं नाही की गाय डिवतात, तसं काही नाही, पण गायी पण शांत असतात। पण बऱ्याच गायीला खोड्या असतात की जे लात मारतात, अशा प्रकारे
आणि बरेच गायीचे प्रॉब्लेम आहेत आपल्या इकडे. पुन्हा गायीला गोचिड नावाचा जो असतं ना, गोचिड प्राणी, तो भरपूर गोचड्याचा बिमारी गायीला भरपूर पसरते, जेणेकरून गायीचं दूध कमी होते. गायी आणि मित्रांनो मेन प्रॉब्लेम म्हणजे ह्या जातीच्या गायी तुम्ही बघू शकता, ह्या गायी लवकर गाभण राहत नाहीत मित्रांनो. हे गायीला बघू शकता तुम्ही. यांना आपण आता ही गाय आपण 3दा लावली मित्रांनो. आपल्याला ही आटून आपल्याला कमीत कमी 4-5 महिने आटून, तरी अजून ही गाभण नाही राहिली. तर आता बघू गाभण राहील काही दिवसांना. आता लावली आपण तर आपल्याला 20-21 दिवसात कळली की गाभण राहिली का नाही, ठरली का नाही. तर तिथं म्हशी जागी आपण जर म्हैस लई झालं 2दा लावावं लागते आपल्याला. म्हैस 2दा तर पलटतच नाही मित्रांनो. पण गायीचं तसं नाही, गायी पलटतात. त्यांना वातावरणाकडे सहन होत नाही, गरमी जास्त होती शरीरात, त्यामुळे गायी पलटतात. आणि मित्रांनो म्हशीला गरमी सहन होते, कारण म्हशीचं त्यामुळे कातडे वगैरे रटा असते आणि शरीर रचना त्याची भरीव दष्टपुष्ट असते. यामुळे या म्हशींना सहज गाभण राहतात. पण गायी त्याच्यात मित्रांनो सरळतात, तिथं आपला मग भाकार काळ वाढतो, जेणेकरून आपल्याला आता गाय आपली 10 महिन्याच्या कालावधीत आपल्याला गायीचं नंतर दूध भेटणार जातो. आपल्याला 14 ते 15 महिन्यात बी भेटू शकतो, त्याच्यापेक्षाही पुढे जातो. म्हणजे आपल्याला गाय एक्स्ट्रा 4-5 महिने सांभाळावं लागणार. जे 10 महिने गाय येते तिथून पुढे आणि 4-5 महिने आधी न राहिल्यामुळं आपल्याला ते भाग पुढे सांभाळावं लागतो. म्हणजे जेणेकरून गाय लावायची पुढे, तिथून पुढे 10 महिने सांभाळायची. तर मित्रांनो 14-15 महिने आपल्याला गाय सांभाळायला लागते मित्रांनो. आणि म्हैस आपल्याला 9 ते 10 महिने खूप झाली म्हशी सांभाळायला, जेणेकरून म्हैस येल्यानंतर आपण तिथून तुम्हाला तर माहितीच आहे की दूध म्हशीचं दूध वाढत जातं. आणि मित्रांनो मेन गोष्ट अजून एक आहे, जे गाय गाभण राहिली, समजा गाय गाभण राहिल्यानंतर आपल्या गायीचा दूध देण्याचं 8 लिटर देत असेल तर तिचं दूध एकदमच कमी होते आणि ती 3 लिटरवर येते मित्रांनो. 3 लिटर दूध आलं की मग प्रॉफिट कमी होतं आपलं. तिथं म्हशीचं तुम्ही बघू शकता किंवा म्हैस 7 महिन्यापर्यंत दूध देते आणि तिचं दूध कमी होण्यात आता समजा ही 7 लिटर दूध देते, ती अचानक आपल्याला 3 लिटर 2 लिटर येणार नाही. हळूहळू प्रमाणात जसे तिचे दिवस होत आहेत तसे त्या प्रमाणात ती दूध कमी देणार आणि शेवटचं ती 2 लिटरपर्यंत देते मित्रांनो. तर गाय डायरेक्ट 2.5 ते 3 लिटरवरून पुन्हा बंदच होऊन जाते. की असं नाही की गाय 1 लिटर देणार 2 लिटर देणार, ती तसं नाही. जशी म्हैस देते तशी गाय देत नाही, डायरेक्ट गाय दूध देण्याचे बंद करते. आता मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओ मन पटलं, आपलं सर्वात प्रथम आपलं जर बोलणं पटलं असेल आणि माहिती तुम्हाला खरी वाटली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडे गायी आहेत की म्हशी हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या खिलारे डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर जणांपर्यंत शेअर करा, कारण जेणेकरून बऱ्याच जणांपर्यंत आपली माहिती पोहोचेल. नमस्कार.